तर मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला, त्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली। त्यानंतर आज मालवणमध्ये हा जो राजकीय राडा सुरू झालाय त्याचे पडसाद आता राज्यभर राजकीय दृष्ट्या उमटताना पाहायला मिळतील। कारण आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाविकास आघाडीतील दोनही मोठे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत। तातडीची पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे। आणि या सगळ्या राड्या दरम्यान ही जी दृश्य समोर येत आहेत, जी आपण पाहू शकतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर, ती अतिशय वेदनादायक आहेत। कारण पोलीस बांधवांना मारहाण झालेली आहे आणि त्यांना लागलेले पोलिसांच्या हल्ल्यामध्ये पोलीस जखमी झालेले आहेत। ती दृश्य आपण पाहतोय, अतिशय वेदनादायक ही दृश्य। कारण राजकोट किल्ल्यावर आता जे राजकीय राडा सुरू झालेला आहे त्या राजकीय राड्यामध्ये पोलिसांना दुखापत होत असेल तर ही घटना अतिशय दुःखदायक आहे असंच म्हणावं लागेल। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय हा सगळा राजकीय राडा सध्या सुरू झालेला आहे राजकोट किल्ल्यावर, मात्र या सगळ्यामध्ये एका पोलीस बांधवांना मारहाण झालेली आहे। जमावाच्या हल्ल्यामध्ये पोलीस बांधव हे जखमी झालेले आहेत। नक्कीच खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहेत, काही होमगार्ड देखील आहेत, त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे। आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणत असताना या सगळ्यांना दुखापत देखील झालेली आहे। आपण जर चेहऱ्याला बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे आणि हाताला देखील हे मोठ्या प्रमाणात खरं तर नखाचे सगळे वार जे ते असताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात पोलीस बांधव असू देत, होमगार्ड असू दे, या ठिकाणी जखमी झालेले आहेत या संपूर्ण राड्यामध्ये। आणि अजूनही या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती मात्र निवळल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळतं। एकीकडं नारायण राणे यांचे कार्यकर्ते आहेत तर दुसरीकडं आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत। खरं तर मशाल आणि तिकडं नारायण राणेंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी एकमेकांना भिडताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण ही दृश्य दाखवूया ज्या गोष्टीसाठी खरं तर आज महाविकास आघाडीचा मोर्चा होता। छत्रपती शिवरायांचं जे स्मारक होतं या ठिकाणी ते या ठिकाणी कोसळल्यामुळं याच्या निषेधार्थच महाविकास आघाडीच्या माध्यमातून महामोर्चाचं आयोजन करण्यात आले होतं। आणि याच मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे असू देत, जयंत पाटील असू देत, यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यासारखे अनेक नेते जे आहेत या ठिकाणी येऊन भेटी देऊन पाहणी करून जात असतानाच दुसरीकडे मात्र नारायण राणे यांचे देखील काही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांसमोर आल्यानंतर भिडल्याचं पाहायला मिळतंय। आणि अजूनही गेल्या 1 तासापासून हा संपूर्ण राडा जो आहे तो याच स्मारक परिसरामध्ये सुरू आहे आणि अजूनही तीच परिस्थिती या स्मारक परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते। जे काय